नमस्कार. मैदान चालू आहे STC लाईव्ह वरती आणि ते मैदान जे आहे ते ब्राह्मणवाडी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या ठिकाणी चालू आहे आणि त्या मैदानामध्ये आता टोटल 10 गट पळालेत. त्या 10 गटामध्ये कोणकोणते बैल सेमी फायनल साठी पात्र झालेत चला सुरुवात करूया. गट क्रमांक 1 चा निकाल घेतो. 1 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली. तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी. 5 भावांचा घरचा साज पळताना दिसला आपल्याला. तसेच शौर्या दैवत गोवेकर लोणंद यांच्या नावाने ती गाडी पळाली होती आणि 5 भावांचा घरचा साज यांच्या नावाने सुंदर अशी गाडी जी आहे ती सेमीसाठी पात्र झालेली आहे. शाकीर पठाण यांनी केलेला आहे. पक्षा नावाचा बैल पळाला आणि नक्कीच तो पक्षा जो आहे तो कोणासोबत पळाला हे काही समजलं नाही, परंतु शाकीर पठाण त्या गाडीवरती ड्रायव्हर होते. खूप साऱ्या शुभेच्छा पक्षाला. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 2 चा निकाल आहे. 2 मध्ये सुंदर अशी लढत झाली. त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी. नाशिककरांचा घरचा साज पळताना दिसला आपल्याला. बदल्या आणि पाखऱ्या ही जोडी जी आहे बबल्या आणि पाखऱ्याची जोडी जी आहे ती सेमीफायनल साठी पात्र झालेली आहे. बघूया. खूप साऱ्या शुभेच्छा बबल्या आणि पाखऱ्याला. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 3 सुटला. 3 मध्ये सुंदर अशी लढत झाली. त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक 6 वरून धावलेली गाडी. तारेगावकरांचा राणा आणि त्या राणा सोबत पळाला योगेश शेट यांचा बैल पळाला. बैलाचं नाव काय समजलेलं नाहीये, परंतु सुंदर अशी लढत झाली आणि खूप चांगली गाडी फरकानं गाडीनं निकाल घेतलेला आहे आणि नक्कीच टॉपचं मैदान चालू आहे. बघूया काय होतंय सेमीला. गट क्रमांक 4 चा निकाल जो आहे तो थोडासा पेंडिंग आहे. थर्ड अंपायर सांगत आहे तो निकाल, कारण की समजला नाही नीट निकाल मला तो. गट क्रमांक 5 चा निकाल सांगतोय. 5 मध्ये सुंदर अशी लढत झाली. त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक 6 वरून धावलेली गाडी आणि ती गाडी जी अशी टॉपची गाडी पळाली. जादू आणि लक्ष्याची गाडी पळाली. गाडी ड्रायव्हरनं असा जल्लोष केला ज्यावेळेस गाड्या मध्ये होत्या त्यावेळेस गाडीला हात सुद्धा लावला नाही. हात नाचवत आलाय तो ड्रायव्हर. म्हणजे एवढा त्या ड्रायव्हरला काय म्हणतात की त्याला भरोसा होता त्या गाडीवरती. आणि कातोळकरांचा घरचा साज पळाला जादू आणि लक्ष्या. खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला. ड्रायव्हरांनी परत ही चूक करू नये असं वाटतंय, कारण की हे बैलगाडा क्षेत्र आहे, काही घडू शकतं. परत त्यांनाच हात हलवायला लागेल. गट क्रमांक 5 मध्ये बघा जरा STC होती तो खतरनाक ड्रायव्हरनं हात उचललाय त्यावरती. म्हणजे हात उचलत आनंद साजरा केलाय. गट क्रमांक 6 चा निकाल घेतोय. 6 मध्ये सुंदर अशी लढत झाली. त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक 6 वरून धावलेली गाडी आहे. टॉपच्या स्पीडनं गाडी पळाली. गाडीनं असा गॅप दिला, गाड्या अर्ध्यातच होत्या आणि ही गाडी निकाल घेतला. नक्कीच ही गाडीचं नाव काय समजलं नाही त्या बैलांचं, परंतु नक्कीचं नाव जर कोणाला समजलं तर कमेंट्समध्ये सांगा, कारण की तिकडची बैल आहे ती नाही आवाज व्यवस्थित येत नाहीये. आणि बघूया चला. ही निकाल होता गट क्रमांक 6 चा. 7 चा निकाल सांगतोय. 7 मध्ये सुद्धा एक टॉपचीच गाडी पळाली. तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी. टांग्यानंतर टाकले बरं का, टांग्यानंतर. आणि नक्कीच निकाल जो आहे तो सुट्टाच घेऊन गेलाय ती जोडी, परंतु त्या जोडीचं सुद्धा नाव काय समजलेलं नाहीये. ड्रायव्हरचं सुद्धा नाव समजलेलं नाही. नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 8 मध्ये एक महाराष्ट्रातलाच एक टॉपचा बैल, ज्या बैलानं संबंध महाराष्ट्रात त्याच्या पाळण्याच्या जोरावर त्याच्या मालकाचं नाव संबंध केलेलं आहे, असा हा तास क्रमांक 7 वरून धावलेली गाडी. साहिल प्रतिष्ठान द्वारली हेमंत फुलेरे यांचा लाडका महान भारत केसरी असा हा द्वारलीकरांचा हरण्या 722 पळाला आणि त्या हरण्यासोबत पळाला नाशिककरांचा एक टॉपचा बैल, एक टॉपचा नंदी विराट नावाचा. विराट आणि हरण्या काय सुट्टा निकाल घेत त्याने संकेत दिलेत फायनलला गुलाल 100% असेल आणि गाडीला सेमीपर्यंत पोचवून गेलेले आहेत असे हे बाळू ड्रायव्हर मांडवेकर. खूप साऱ्या शुभेच्छा 722 हरण्या आणि विराटला. आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 9 सुटला. 9 मध्ये सुंदर अशी लढत झाली. त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक 8 वरून धावलेली गाडी. पब्लिकचं भिताड असं म्हटलं गेलंय त्याला पवन, आणि त्या पवन सोबत पळाला 4x4 चपट्या या नावाचा बैल होता. सुंदर अशी लढत झाली. त्या लढतीत गाडीने सुट्टा निकाल घेतला. गट क्रमांक 10 चा निकाल. 10 मध्ये सुंदर अशी लढत झाली. तास क्रमांक 8 वरून धावलेली गाडी. सुंदर आणि सोन्या या घरचा साज पळताना दिसला आणि ही गाडी सेमीफायनल साठी पात्र झालेली आहे. हे होते 1 ते 10 चे निकाल आणि नक्कीच बघूया सेमीफायनल मध्ये कोणकोणते बैल अजून धडक मारतील आणि बघूया. खूप साऱ्या शुभेच्छा. 1 ते 10 मध्ये जे बैल आहेत, जे नंदी आहेत
त्यांना सेमीफायनलसाठी. धन्यवाद.